नमस्कार मंडळी, मी कार्तिकेश कविता कृष्ण आखाडे मग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल भटकंतीत क्रांतीमध्ये। आज प्रॉमिस तुम्हाला मी सांगितलेला हा नवीन लुक आणि हे नवीन इंट्रोडक्शन आपलं नवीन प्रकारे मी इंट्रोड्यूस केलं, कारण की आपल्या चॅनल्सवर आपण मोटो व्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर त्यासाठी मी लास्ट व्लॉग सांगितलेलं की मी रायडिंग जॅकेट घ्यायला जाणार आहे। आपले ग्लव्स रेडी आहे, हेल्मेट रेडी आहे। आता आपण जातोय रायडिंग जॅकेट घ्यायला गिअर गॅलेक्सी परेलला। सो लेट्स स्टार्ट द राईड। आजची आपली परी आहे ही एंटॉर्क 125। ह्यानंतरच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कदाचित आपली रिवोल्ट RV 400चा 2000 किलोमीटर्स रिव्ह्यू, ओनर्स रिव्ह्यू येऊ शकतो। बट सध्या आपण जाणार आहोत रायडिंग जॅकेट घेण्यासाठी। सो स्टे ट्यून आणि व्लॉग असंच पाहत राहा। लास्ट व्लॉगमध्ये पण सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद। सो लेट्स स्टार्ट। तर मित्रांनो, फायनली संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आपण आता पोचलो आहोत गिअर गॅलेक्सी। गिअर गॅलेक्सी तुम्ही बघू शकता, गिअर गॅलेक्सी ह्या दुकानात। बेसिकली आता आपण इकडे रायडिंग गिअर्स घ्यायला। वाय दिस शॉप याबद्दल मी तुम्हाला इन डिटेल आणि आज गिअर्स कसे तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा कोणत्या प्रकारचे गिअर्स घ्यायचे आहेत, तर काय तुमचं प्रेफरन्स असलं पाहिजे या संदर्भात A to Z गोष्ट आज आपण या व्लॉगवर डिस्कस करणार आहोत। सो स्टे ट्यून। तुम्हाला रायडिंग गिअर्स म्हणजे जे नुकते बिगिनर्स आहेत ना माझ्यासारखे, जे रायडिंग गिअर्सना काही कळत नाही, त्यांसाठी हा खास व्लॉग आहे। सो नक्की बघा। आत्ता आपण आज जाऊन व्लॉग सुरू करू। मित्रांनो, हे आहेत गिअर गॅलेक्सीचे ओनर आणि सर्वस्व आकाश माने। आकाश दादा, आज आपल्याला आपल्या चॅनलवर एक बेसिक, जर कोण पहिल्यांदा गिअर जसं माझ्यासारखा व्यक्ती पहिल्यांदा मोटो ब्लॉगिंग करत असेल आणि त्याला गिअर्स कुठले घेतले पाहिजे, कुठल्या प्रकारचं रायडिंग जॅकेट असलं पाहिजे, हेल्मेटमध्ये काय काय बेसिक, म्हणजे बेसिक पहिल्यांदा जर तो करत असेल तर त्याच्याकडे काय काय ॲक्सेसरीज असलं पाहिजे, या संदर्भात आपल्याला माहिती द्या। आणि मला आज मी तुमच्याकडे आलो आहे ॲज डिस्कस की मला रायडिंग जॅकेट घ्यायचं। ओके, सो प्लीज। नवीन जो रायडर असतो त्यांना कसं की सेफ्टी थोडे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही मोस्टली सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट देतो, बिकॉज हाफ फेस आम्ही रिकमेंड जास्त नाही करत। तुम्ही स्वस्त घ्या, पण फुल फेस घ्या आणि ओरिजिनल हेल्मेट घ्या। ओरिजिनल त्याच्यामध्ये वॉरंटी येते, फीचर्स येतात एक से। हेल्मेटमध्ये पण डबल वायझर्सचा प्रकार असतो ना, तर तो तुम्ही एकदा दाखवू शकता का? आता SMK होतो हा सिंगल वायझर। हा ह्याच्यामध्ये कसं की अँटी फॉग येतं, पिन लॉक। तर हे फॉगमध्ये ह्याच्यामध्ये फॉग नाही येणार, एवढ्या भागात फॉग नाही आहेत, बाकी भागात लेस वॉरंटी येतात। त्यानंतर ह्याच्यामध्ये ISI, DOT आणि EC 3 सर्टिफिकेशन येतात। बेसिक हेल्मेटमध्ये तुम्हाला फक्त ISI भेटणार, मिड रेंजमध्ये ISI प्लस DOT येणार आणि तुम्हाला टॉप एंडमध्ये ISI, DOT, EC। तर ISI इंडियन स्टँडर्ड्स, DOT US स्टँडर्ड्स, ECE युरोपियन स्टँडर्ड्स। ECE मध्ये पण 0.22.0.5 येतं, आता लेटेस्ट मध्ये 22.0.6 चाललं आहे। लेवल 1 सिक्युरिटी, लेवल 2 सिक्युरिटी आणि बोलू शकतो आपण, 3 सिक्युरिटी। बरोबर। सो बेसिकली मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही रायडिंग चालू करता आणि काहीच आधी पहिला एक्सपेन्स, बाईक घेण्या अगोदर जर तुम्ही काही एक्सपेन्स करताय तर सगळ्यात पहिली गोष्ट एक चांगला हेल्मेट घ्या। आपल्या लोकांमध्ये नाही हे असं आपण लाख, 1.5 लाख, 2 लाख किंबहुना 5-6 लाखापर्यंत बाईक घेऊन बसतो, पण हेल्मेट आपलं रोड साईड हेल्मेट जे असतं ते वापरतो। तर ती चूक करायची नाही। हेल्मेट चांगल्या क्वालिटीचं घ्या जेणेकरून तुम्ही स्वतःला सेफ ठेवू शकता आणि चांगलं व्यवस्थित
राईड करतात. टॉप पासून बॉटम पर्यंत आपण चालू करूया. टॉप आपलं हेल्मेट झालं, त्यानंतर त्याच्या खालती आपलं हँड आणि नी गार्ड्स येतात. Okay. तर बेसिक मध्ये एंट्री लेवल मध्ये तुम्ही जाता तर 1000 पासून नी गार्ड्स आणि हँड गार्ड चालू होतात. हा कॉम्बो येतो. तर तुमचं बजेट अगर जास्त नसेल तर समथिंग इज बेटर अँड नथिंग मध्ये येतात. तर यू कॅन गो फॉर इट. मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी जर तुमचा बेसिक सेटअप करायचा असेल तर मग हे तुम्हाला फायबरमध्ये येतं ना. हे तुम्हाला एक बेसिक फायबर येतं. हा तुमचा नी गार्ड होतो. जेव्हा तुम्ही राईड करता तुमचा हा पोझिशन असतो. सो तुमचा हे एल्बो गार्ड होऊन जातो आणि त्याचबरोबर तुमचा नी गार्ड या ठिकाणी होऊन जातं. पण हे झालं एकदम बेसिक. बट आय वूड पर्सनली रिकमेंड, ह्यात पण तुम्हाला भरपूर व्हरायटी असतात. तर त्या व्हरायटीनुसार घ्या. म्हणजे लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 असतं. हे फायबर आहे. पुढे स्टीलचं पण स्टील आहे ना. ओके, स्टीलचं पण असतं प्रो बायकरचं. मी प्रो बायकरचं वापरतोय सध्या. सो आपण आता ते घालून तर नाही दाखवणार, पण ते एकदा बघूया. हे तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर स्टील आहे आणि ह्यात थोडी सेफ्टी जास्त वाढते. म्हणजे जर तुमचा लिटरली रायडिंग जॅकेट बाबा मला घ्यायचा बजेटच नाही तर तुम्ही हे एल्बो आणि नी गार्ड एनी टाइम बेटर आहे. काही समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग असं जे म्हणतात त्यातली कंडिशन आहे. आत्ता आपण पुढे जाणार आहोत. मेन पार्ट असतो जो आपला ग्लव्स. कारण की जेव्हा आपण लॉंग राईड्स करतो ना त्यावेळेस आपल्या फिंगर्सची आणि आपला पूर्ण जो हा पार्ट असतो ना हाताचा त्या पार्टची पण प्रोटेक्शन तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला तुम्ही विंटर थंड एरियात कुठे राईड करताय किंवा अनेक अशा गोष्टी असतात त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात. तर दादा तुम्ही आता मला ग्लव्समध्ये आपल्याकडे काय अवेलेबल आहे आणि त्याचे काय व्हरायटीज आहे, काय लेवलचं प्रोटेक्शन आहे? ग्लव्समध्ये आपल्याकडे एंट्री लेवल आहेत सगळे. त्याच्यामध्ये फुल आणि हाफ दोन्ही आहे. जर मोबाईल होल्डर लावतात त्याला कसं GPS वगैरे यूज करायला सारखे सारखे ग्लव्स काढणं थोडा प्रॉब्लेम होतो. तर हे मोबाईल टच सेन्सिटिव्ह आहे. तर ग्लव्स घालून तुम्ही विथ ग्लव्स तुम्ही मोबाईल यूज करू शकता. ओके. सो आता मी सध्या प्रो बायकरचे वापरतोय. एक 8-9 महिने झाले सगळे व्यवस्थित चालू आहेत. पण मी रेकमेंड करेन की रॉयल एनफिल्डचे यूज करा. कारण मी जे प्रो बायकर वापरतोय त्यात मला स्क्रीनचा जो आपण मोबाईल यूज करतो कधी GPS सेट केला तर त्यात मला प्रॉब्लेम येतो. बट तुम्ही जर रॉयल एनफिल्ड वापरता तर ॲज यू कॅन सी की ते तुम्हाला टचचं ऑप्शन देतात. तर त्याने तुमचं लाईफ इझी बनून जातं. आता याचबरोबर तुम्हाला इथे व्रिस्ट लेवल आणि व्रिस्टच्या वरच्या लेवलचे पण तुम्हाला प्रोटेक्शनमध्ये ग्लव्स येतात. आता आपण जाणार आहोत ज्यासाठी आपण इथून एवढ्या लांबून आलो आहोत ते म्हणजे सगळ्यात बेस्ट पार्ट ऑफ रायडिंग, ज्याच्यानी एक रायडर ओळखला जातो. आपण चालताना जेव्हा रस्त्यावर बाईक जाते बाजूसून एका रायडरची तेव्हा आपण सगळ्यात पहिलं त्याच्या बाईकवरून नाही त्याच्या रायडिंग त्याच्या अटायरवरून आपण त्याला ओळखतो. त्याचा सगळ्यात सिग्निफिकंट पार्ट असतो रायडिंग जॅकेट, जे आपण या ठिकाणी घ्यायला आलो. हा झाला मीडियम साईजचा जॅकेट. तर दादा ह्या जॅकेटमध्ये अशी काय साईज असते का? म्हणजे तुम्ही ऑनलाईन पण अवेलेबल आहे. बरोबर. सो जॅकेटची साईज घेताना काय पॅरामीटर्स? जॅकेट साईज घेताना मोस्टली आम्ही कस्टमरला विचारतो की तुम्ही कुठल्या साईजचं टी शर्ट वेअर करता. आणि मोस्टली आम्ही कस्टमरला बोलतो की तुम्ही टी शर्टच वेअर करून या. बिकॉज टी शर्ट वरती आपण परफेक्टली फिटिंग जॅकेट बघू शकतो. आता आपण बघू शकतो ह्यांना मी मीडियम साईजचं दिलं. मीडियममध्ये आपण शोल्डर चेक करतो. शोल्डर असे टगी नसायला पाहिजे, हे असे म्हणजे लूज नसायला पाहिजे. लूज असल्यावरती तुम्ही अगर पडाल तर शोल्डर पहिल्याच जागेवरून हलून जाईल आणि तुम्हाला दुखापत होऊ शकते. तर हे तुमचे परफेक्ट फिट आहेत. आता पडल्यावरती पण ह्यांचे आर्मर्स हलणार नाही. बाय द वे इकडे आर्मर्स आहेत, तुम्ही इकडे बघू शकता. इथे आर्मर्स आहेत. त्याला चेस्ट आर्मर नाही आहेत, बॅकला आहेत आणि शोल्डर आहेत. म्हणजे तुमचं शोल्डर, एल्बो आणि बॅक हे तुमचं प्रोटेक्टेड राहतं. कारण की बघा जर तुम्ही राईड करता बाय एनी चान्स जेव्हा तुम्ही फॉल करता तेव्हा तुमचा सगळ्यात पहिला पार्ट जो असतो जो ग्राउंडला लागतो तो म्हणजे असतो एल्बो आणि शोल्डरवाला पार्ट. सो तिथे तुम्हाला प्रॉपरली प्रोटेक्शन मिळून जातं. आणि त्याच्यानंतर जर कुठला पार्ट असेल तर तो म्हणजे तुमची बॅक. त्याच्यामुळे इथे स्पाईनला तुम्हाला प्रॉपर इथे प्रोटेक्शन मिळून जातं. सो दिस इज ऑल अबाउट. इथे तुम्हाला ग्लव्ज आले की ग्लव्ज तुम्हाला जे तुमचा पॉ असतो हाताचा त्याला प्रोटेक्शन मिळून जातं आणि वर तुम्हाला प्रॉपर हेल्मेटचं प्रोटेक्शन भेटतं.
सो आता ह्याच्यामध्ये पूर्ण हे जाळी आहे म्हणजे पूर्ण व्हेंटिलेशनसाठी, तर गरम जरा पण नाही होणार तुम्हाला. ओके. पूर्ण आर्मपिट्समध्ये पुढे मागे त्यानंतर रिफ्लेक्टर्स आहेत, हे सगळे रिफ्लेक्टर्स आहेत. तर नाईट साईडमध्ये जरा पण ह्याच्यावरती फ्लॅश लाईट पडली, हे त्यानंतर हे मागे बघू शकता सगळे रिफ्लेक्टर्स आहेत, तर लगेच दिसून येतं, उठून येतं. जेवढा रायडर दिसून येईल उठून येईल तेवढे ॲक्सिडेंटचे चान्सेस कमी होतात. ओके. आणि या मेसचा फायदा असतो खास करून जेव्हा तुम्ही एक राईड लाईक समर राईड्स करता, तेव्हा समर राईड्स करत असताना तुम्हाला या मेसचा फायदा होतो. तर मंडळी, अशा प्रकारे हा आपला व्लॉग होता एकंदरीत रायडिंग गिअर संदर्भात, आणि त्याची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. या अगोदरचा जो ज्योतिर्लिंगाचा व्हिडिओ होता त्यात देखील तुम्ही भरपूर प्रेम दिलात, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. असेच आपले व्लॉग ह्यापुढे देखील येणार आहेत, सो असाच सपोर्ट करत राहा. Thanks for making me a part of your day, guys. Thanks for watching me. It's your Karthikesh Kavita Krishna Akhade signing off. Inqilab Zindabad.